मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। भाजपनं दादरच्या वसंत स्मृती कार्यालयामधून एबी फॉर्मचं वाटप सुरू केलेलं आहे। काल रात्रीपासून काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। यामध्ये काही माजी नगरसेवकांना पहिल्या यादीमध्ये स्थान मिळाले। माजी नगरसेवकांसह नवीन पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून काल एकूण 80 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेले आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अद्यापही युती संदर्भातला निर्णय झालेला नाहीये, तो घोळ कायम आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र एबी फॉर्म्स वाटण्यात आलेले आहेत। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूया। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। काल रात्रीपासूनच दादरच्या वसंत स्मृती या कार्यालयात अनेक उमेदवार जे आहेत त्यांना एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले आहे। जे उमेदवारांचं स्थिती चांगली आहे त्यांना अशा प्रकारचे हे फॉर्म वाटप काल रात्रीपासून करण्यात आल्याचं माहिती समोर येत आहे आणि त्याच अनुषंगाने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी असतील ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटात जी चर्चा सुरू होती त्यातल्या चर्चेनुसार ज्या जागा भारतीय जनता पार्टीला सुटल्या होत्या त्यातल्या बहुतांश जागावर उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले आहे। या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी हा 130 ते 140च्या दरम्यान जागा लढवणार आहे। तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 80 ते 90 जागा ज्या आहेत त्या लढवणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आता फॉर्म भरण्यासाठी अवघे 2 दिवस उरलेले असतानाच जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार फिक्स झालेले आहेत त्यामध्ये काही माजी पदाधिकारी आहेत, काही आजी पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांना हे एबी फॉर्म वाटप करण्यात आलेले आहेत। आणि आता पुढची तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम तसेच महामंत्री जे आहेत त्यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलेलं आहे। ज्या जागेवर अजूनही काही ठिकाणी चर्चा सुरू आहे त्या चर्चे झाल्यानंतर इतर जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा एबी फॉर्म वाटप करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भालेराव, मनोज कुलकर्णी, जे मीडिया, मुंबई।